बघा आपल्याला आता बघायचं आहे क्वेश्चन M2 एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 2 चं फिफ्थ एक्झाम्पल कॉट क्यूब लॉग ऑफ एक्स क्यूब लेट y इज इक्वल टू कॉट क्यूब लॉग ऑफ एक्स क्यूब. याला आपण असं लिहू शकतो y इज इक्वल टू कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब होल ब्रॅकेट क्यूब. कॉट क्यूबचा मिनिंग काय होतो? होल ब्रॅकेट क्यूब. Differentiating with respect to x, we get dy by dx is equal to याचा x raised to n प्रमाणे घेऊ. काय येणार? 3 cot of log of x cube 3 minus 1 t dx of कोणाचा रिडेरिव्हेटिव्ह घ्यायचा? cot of log of x cube. सो या ठिकाणी ना 3 cot square log of x cube. आता हे सुद्धा काय कॉम्पोजिट फंक्शन. कॉट एक्सचा काय तो मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, त्याचा काय येणार? मायनस कोसेक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब. रिडेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा? डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. रिडेरिव्हेटिव्ह कोणाचा घेतला? लॉग ऑफ एक्स क्यूबचा. हे मायनस साइन पुढे मायनस 3 कॉट स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब. या ठिकाणी येणार कोसेक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब. इथे पुन्हा लॉग एक्स क्यूब हे काय? कॉम्पोजिट फंक्शन. लॉग एक्सचा काय येतो? 1/x. लॉग एक्स क्यूबचा येणार 1/x क्यूब डी डी एक्स ऑफ एक्स क्यूब. सो minus 3 cot square log of x cube cosec square log of x cube. x cube चं काय येणार? 3x square upon x cube. याचा आता फायनल आन्सर इकडे लिहितो मी. dy by dx is equal to minus 3 into 3 काय होतो? 9. x स्क्वेअर ने x क्यूब ला x ने डिवाइड केला, आपण काय राहणार x, आणि हे पुढचं ॲज इट इज लिहायचं. cot स्क्वेअर log of x cube into cosec square log of x cube. अशा पद्धतीने हे आन्सर कम्प्लीट होतं. आलं लक्षात? क्वेश्चन नंबर 2 चा 6 एक्झाम्पल आहे. 5 raised to sin cube x plus 3. Let y is equal to 5 raised to sin cube x plus 3. Differentiating with respect to x, we get या ठिकाणी येणार dy by dx. आता हे फंक्शन कशाप्रमाणे? a raised to x प्रमाणे. a raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? a raised to x log a. 5 raised to sin cube x plus 3 log 5 d dx of sin cube x plus 3. So 5 raised to sin cube x plus 3 log 5. आता sin cube x चा x raised to n प्रमाणे घ्यायचा पहिले. तर इथे लिहून घेतो मी d dx of हा काय येणार? sin x चा क्यूब प्लस 3 5 raised to sin cube x plus 3 log 5. याचा काय येणार? 3 sin square x आणि sin x चा रिडेरिव्हेटिव्ह d dx of sin x प्लस 3 चा काय येतो? 0.
सो याचं फायनल आन्सर येणार 5 रेज टू साइन क्यूब एक्स प्लस 3 लॉग 5 ब्रॅकेटमध्ये येणार 3 साइन स्क्वेअर एक्स इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो कॉस एक्स. सो फायनल आन्सर आपण लिहू शकतो dy बाय dx इज इक्वल टू, ठीक आहे एवढा आन्सर असलं तरी चालेल. दिस विल बी द फायनल आन्सर. सेकंडचं 7th एक्झाम्पल आहे. लेट y इज इक्वल टू cosec, let y is equal to cosec root of cos x. या ठिकाणी cosec x हे स्टँडर्ड फंक्शन आहे पण cosec root of cos x हे कंपोजिट फंक्शन आहे. डिफरन्शिएटिंग with respect to x we get cosec x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. त्याचं काय येणार मायनस कोसेक रूट ऑफ कॉस एक्स इंटू कॉट ऑफ रूट ऑफ कॉस एक्स. रिडेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा रूट ऑफ कॉस एक्स. सो मायनस कोसेक रूट ऑफ कॉस एक्स इंटू कॉट रूट ऑफ कॉस एक्स इंटू रूट ऑफ कॉस एक्स हे सुद्धा काय कॉम्पोजिट फंक्शन आहे. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/2 रूट एक्स. मग रूट ऑफ कॉस एक्सचा काय येणार 1/2 रूट ऑफ कॉस एक्स आणि रिडेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा कॉस एक्सचा. सो याचं फायनल आन्सर येणार, सॉरी फायनल नंतर लिहितो कोसेक रूट ऑफ कॉस एक्स इंटू कॉट ऑफ रूट ऑफ कॉस एक्स इंटू 1/2 रूट ऑफ कॉस एक्स इंटू कॉस एक्सचा काय येतो मायनस साइन एक्स. आता हा रूट ऑफ कॉस एक्स आणि हा रूट ऑफ कॉस एक्स कॅन्सल होणार नाही कारण की हा अँगल मध्ये, सो इट कॅन नॉट बी सेपरेटेड. मायनस मायनस काय होणार प्लस. याचं फायनल आन्सर येणार dy बाय dx इज इक्वल टू वरती राहतो साइन एक्स इंटू कोसेक रूट ऑफ कॉस एक्स इंटू कॉट ऑफ रूट ऑफ कॉस एक्स अपॉन 2 रूट ऑफ कॉस एक्स. हे याचं फायनल आन्सर आहे. हे लक्षात घ्यायचं आपण. क्वेश्चन 2 चा एक्झाम्पल नंबर 8 आहे. लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. लेट y इज इक्वल टू लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5 डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. we get dy by dx. आता log of cos x क्यूब मायनस 5 म्हणजे काय कॉम्पोजिट फंक्शन. इथे ओरिजिनली कोणता रूल यूज करावा लागेल log x चा. log x चा काय डेरिव्हेटिव्ह 1/x. मग याचा काय येणार 1/cos ऑफ x क्यूब मायनस 5 ddx ऑफ काय घ्यायचा cos ऑफ x क्यूब मायनस 5. 1/cos of x cube minus 5 remains the same. आता cos of x cube minus 5 म्हणजेच काय cos x चं कॉम्पोजिट फंक्शन. मग cos x चा डेरिव्हेटिव्ह काय मायनस sin x. याचं काय येणार मायनस साइन ऑफ x क्यूब मायनस 5 ddx ऑफ काय घ्यायचा x क्यूब मायनस 5. सो हे मायनस साइन फ्रंटला घेतो मायनस साइन ऑफ x क्यूब मायनस 5 अपॉन कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर मायनस 5चा 0. सो याचं फायनल आन्सर येणार dy बाय dx इज इक्वल टू मायनस 3x स्क्वेअर. साइन अपॉन कॉस इज टॅन ऑफ एक्स क्यूब मायनस 5. दिस विल बी द फायनल आन्सर. Question 2 is a 9th example. E raised to 3 sin square x minus 2 cos square x. Let y is equal to e raised to 3 sin square x minus 2 cos square x. Differentiating with respect to x.
वी गेट dy बाय dx इज इक्वल टू, आता हे कॉम्पोजिट फंक्शन आहे कारण की ईच्या इंडेक्सला काय आलंय 3 sin square x minus 2 cos square x. सो e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो तोच, मग याचा काय येणार e रेस टू 3 sin square x minus 2 cos square x. d dx ऑफ काय घ्यायचा 3 sin square x minus 2 cos square x. So e raised to 3 sin square x minus 2 cos square x into 3 constant sin square x चा डायरेक्टली लिहायचा sin 2x minus 2 cos square x चा लिहायचा minus sin 2x. e raised to 3 sin square x minus 2 cos square x 3 sin 2x माइनस ऑफ माइनस काय होतो प्लस 2 sin 2x. सो याचं फायनल आन्सर येणार dy बाय dx इज इक्वल टू 3 sin 2x प्लस 2 sin 2x 5 sin 2x into e raised to 3 sin square x minus 2 cos square x. अशा पद्धतीने याचं फायनल आन्सर येतं. बघा हे क्वेश्चन 2 चं 10th एक्झाम्पल आहे. cos square log of x square plus 7. Let y is equal to cos square log of x square plus 7. तर याला आपण असं लिहू शकतो let y is equal to cos of log of x square plus 7 whole bracket square differentiating with respect to x. वी गेट काय येणार dy बाय dx. आता याचा पहिले इंडेक्सला 2m म्हणजे x रेस टू n प्रमाणे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. x रेस टू n चं काय आहे nx रेस टू n मायनस 1. मग इथे काय येणार 2 cos ऑफ log ऑफ x स्क्वेअर प्लस 7 d dx ऑफ काय घ्यायचा cos ऑफ log ऑफ x स्क्वेअर प्लस 7. सो इथे सुद्धा cos ऑफ log ऑफ x स्क्वेअर प्लस 7 हे काय कॉम्पोजिट फंक्शन. cos चा डेरिव्हेटिव्ह काय तो मायनस साइन, मग इथे येणार मायनस 2 cos ऑफ log ऑफ x स्क्वेअर प्लस 7 इंटू साइन ऑफ log ऑफ x स्क्वेअर प्लस 7 आणि रिडेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा d dx ऑफ log ऑफ x स्क्वेअर प्लस 7. आता इथे कोणता फॉर्म्युला यूज करायचा 2 sin थीटा cos थीटा मीन sin 2 थीटा sin 2 log ऑफ x स्क्वेअर प्लस 7 इंटू log x स्क्वेअर प्लस 7 हे काय कॉम्पोजिट फंक्शन. log x चा डेरिव्हेटिव्ह काय तो 1/x. इथे काय येणार 1/x स्क्वेअर प्लस 7 d dx ऑफ काय घ्यायचा x स्क्वेअर प्लस 7. सो x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x 7 चा 0 म्हणजे फायनल आन्सर येईल मायनस 2x साइन ऑफ 2 log ऑफ x स्क्वेअर प्लस 7 divided by x square plus 7. This will be the final answer of the given derivative. Question number 2 चा 11th example आहे. Let y is equal to tan of cos of sin x. सो या ठिकाणी cos of sin x आहे tan च्या पुढे म्हणजे कॉम्पोजिट फंक्शन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. वी गेट आता tan
टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो सेक स्क्वेअर एक्स. मग टॅन ऑफ कॉस ऑफ साइन एक्सचा काय येणार dy बाय dx इज इक्वल टू सेक स्क्वेअर कॉस ऑफ साइन एक्स. रिडेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायच्या इंटरनल फंक्शनचा डी dx ऑफ कॉस ऑफ साइन एक्स. सो सेक स्क्वेअर कॉस ऑफ साइन एक्स. आता कॉस साइन एक्स हे सुद्धा कॉम्पोजिट फंक्शन. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो मायनस साइन एक्स. याचा काय येणार मायनस साइन ऑफ साइन एक्स आणि रिडेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा डी dx ऑफ साइन एक्स. सो dy बाय dx इज इक्वल टू हे मायनस साइन पुढे घेतो साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो कॉस एक्स इंटू हा सेक स्क्वेअर कॉस ऑफ साइन एक्स इंटू साइन ऑफ साइन एक्स. अशा पद्धतीने आन्सर कंप्लीट होतो. क्वेश्चन 2 चा 12th एक्झाम्पल आहे. सेक ऑफ लेट y इज इक्वल टू सेक ऑफ टॅन ऑफ x raised to 4 plus 4 differentiating with respect to x. We get dy by dx is equal to इथे सेकच्या पुढे हे फंक्शन आहे. सेकचा डेरिव्हेटिव्ह काय येतो सेक एक्स टॅन एक्स. मग हा काय येणार सेक ऑफ टॅन ऑफ एक्स रेस टू 4 इंटू tan of x raised to 4 d dx of काय घ्यायचा tan of x raised to 4 plus 4. पहिला डेरिव्हेटिव्ह समजला सर्वांना. सेक एक्स सेक एक्सचा काय असतं सेक एक्स टॅन एक्स म्हणून सेक ऑफ टॅन ऑफ एक्स रेस टू 4 प्लस 4 टॅन ऑफ एक्स रेस टू 4 प्लस 4 डी dx ऑफ टॅन ऑफ एक्स रेस टू 4 प्लस 4. सेक ऑफ टॅन ऑफ एक्स रेस टू 4 प्लस 4 इंटू टॅन ऑफ एक्स रेस टू 4 प्लस 4 टॅन एक्स रेस टू 4 प्लस 4. तर या ठिकाणी tan x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो sec स्क्वेअर x. मग याचा काय येणार sec स्क्वेअर x रेस टू 4 प्लस 4 d dx ऑफ काय येतो x रेस टू 4 प्लस 4. आता याचं फायनल आन्सर लिहूया dy बाय dx x रेस टू 4 चा डेरिव्हेटिव्ह 4x क्यूब आणि 4 चा 0. सो 4x क्यूब sec of tan of x raised to 4 plus 4 into tan of x raised to 4 plus 4 into sec square x raised to 4 plus 4. अशा पद्धतीने आन्सर कंप्लीट होतो. क्वेश्चन नंबर 2 चा 13th एक्झाम्पल आहे. लेट y इज इक्वल टू e रेज टू log x स्क्वेअर मायनस log x स्क्वेअर. आता या ठिकाणी रूल आपल्याकडे असा आहे e रेज टू log x साठी फॉर्म्युला आहे फक्त x. त्यामुळे y इज इक्वल टू e रेज टू log हे कॅन्सल होतं फक्त फंक्शन काय राहतं log x ब्रॅकेट स्क्वेअर minus log x square. So y is equal to log x bracket square minus हा 2 फ्रंटला येतो 2 log x. आपल्याला माहिती आहे ना लॉगच्या पुढे टर्म असेल त्याचा इंडेक्स असेल तर तो लॉगच्या फ्रंटला येतो. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x we get या ठिकाणी काय येणार dy by dx is equal to याचा काय येतो 2 log x 2 पुढे log x रेस टू 2 मायनस 1 म्हणजे फक्त log x राहतो d dx ऑफ काय घ्यायचा log x.
मायनस 2 कॉन्स्टंट लॉग एक्स काय येतो 1 अपॉन एक्स. सो 2 लॉग एक्स इंटू लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स मायनस 2 अपॉन एक्स. सो फायनल आन्सर मध्ये dy बाय dx इज इक्वल टू कॉमन काय निघतो 2 अपॉन एक्स. ब्रॅकेट मध्ये काय राहतो log x minus 1. दिस इज द फायनल आन्सर. क्वेश्चन नंबर 2 चा एक्झाम्पल नंबर 14. लेट y is equal to sin of root of sin root x differentiating with respect to x. We get आता साइन ऑफ रूट ऑफ साइन रूट एक्स म्हणजे कॉम्पोजिट फंक्शन आहे. मग कोणता डेरिव्हेटिव्ह यूज करायचा साइन एक्सचा. साइन एक्सचा काय तो कॉस एक्स. सो dy बाय dx इज इक्वल टू कॉस ऑफ रूट ऑफ साइन रूट एक्स. रिडेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा रूट ऑफ साइन रूट एक्सचा. सो कॉस ऑफ रूट ऑफ साइन रूट एक्स. इथे पुन्हा रूट ऑफ साइन रूट एक्स म्हणजे रूट एक्सचं कॉम्पोजिट फंक्शन आहे. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स. याचा काय येणार 1 अपॉन 2 रूट ऑफ साइन रूट एक्स आणि ddx ऑफ काय करायचा साइन रूट एक्स. सो कॉस ऑफ रूट ऑफ साइन रूट एक्स अपॉन 2 रूट ऑफ साइन रूट एक्स. साइन रूट एक्स. आता साइन रूट एक्स हे सुद्धा कॉम्पोजिट फंक्शन आहे. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स. मग या ठिकाणी काय येणार कॉस ऑफ रूट एक्स ddx ऑफ काय घ्यावा लागणार रूट एक्स. साइन रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ रूट एक्स आणि रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो म्हणजे रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ रूट ऑफ साइन रूट एक्स अपॉन 2 रूट ऑफ साइन रूट एक्स इंटू कॉस रूट एक्स. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 अपॉन 2 रूट एक्स. सो याचं फायनल आन्सर इकडे लिहितो dy बाय dx इज इक्वल टू वरती काय राहणार कॉस ऑफ रूट ऑफ साइन रूट एक्स इंटू कॉस रूट एक्स अपॉन खाली काय राहणार 2 2 जा 4 रूट एक्स रूट ऑफ साइन रूट एक्स. अशा पद्धतीने हा डेरिव्हेटिव्ह कंप्लीट होतो. क्वेश्चन नंबर 2 चा 15th एक्झाम्पल आहे. लेट y इज इक्वल टू लॉग ऑफ सेक ऑफ e रेज टू एक्स स्क्वेअर. आता सेक ऑफ e रेज टू एक्स स्क्वेअर लॉगच्या पुढे म्हणजे कॉम्पोजिट फंक्शन. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 अपॉन एक्स डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गेट dy बाय dx इज इक्वल टू पहिले काय येणार 1 अपॉन सेक ऑफ e रेज टू एक्स स्क्वेअर ddx ऑफ सेक ऑफ e रेज टू एक्स स्क्वेअर. सो 1 अपॉन सेक ऑफ e रेज टू एक्स स्क्वेअर. आता इथे सेकच्या पुढे e रेज टू एक्स स्क्वेअर म्हणजे सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो सेक एक्स tan x. मग इथे काय येणार सेक ऑफ e रेज टू एक्स स्क्वेअर इंटू टॅन ऑफ e रेज टू एक्स स्क्वेअर ddx ऑफ काय येणार e रेज टू एक्स स्क्वेअर. इथे सेक ऑफ e रेज टू एक्स स्क्वेअर काय होतो कॅन्सल. टॅन ऑफ e रेज टू एक्स स्क्वेअर. आता e च्या इंडेक्सला काय आहे एक्स स्क्वेअर म्हणजे कॉम्पोजिट फंक्शन आहे. e रेज टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय तो e रेज टू एक्स. मग याचा काय येणार e रेज टू एक्स स्क्वेअर ddx ऑफ कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा एक्स स्क्वेअर. याचं फायनल आन्सर लिहू dy बाय dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा काय येतो 2x e रेज टू एक्स स्क्वेअर इंटू टॅन ऑफ e रेज टू एक्स स्क्वेअर. अशा पद्धतीने हा डेरिव्हेटिव्ह कंप्लीट होतो. एक्झाम्पल नंबर 16 आहे. लेट
y is equal to log x to the base e square. या ठिकाणी चेंज ऑफ बेस फॉर्म्युला यूज करू. log x अपॉन log e square. log x upon log e square. log x upon 2 frontliner 2 log e. So y is equal to log x upon 2 because log e is equal to 1. हे झालं सिम्प्लिफिकेशन. तर याला कसं लिहू शकतो आपण? y is equal to 1/2 log of log x. y is equal to 1/2 log of log x. याला काय करायचं? डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. we get इकडे लिहितो आन्सर बाकीचं. dy by dx is equal to 1/2 constant log x composite function. log x चा काय तो 1/x log x चा 1/log x ddx of काय घ्यावा लागेल log x. so 1/2 log x चा डेरिव्हेटिव्ह काय तो 1/x. so याचं फायनल आन्सर काय येणार? dy by dx is equal to 1/2x log x. This will be the final answer.